रक्षाबंधन कधी करावे? रक्षाबंधन हा सण श्रावण पौर्णिमा या तिथीला साजरा केला जातो। या वर्षी ही तिथी 19 ऑगस्ट 2024 या दिवशी आहे। बहीण आपल्या भावाचे औक्षण करून त्याला प्रेमाचे प्रतीक म्हणून राखी बांधते। भाऊ आपल्या बहिणीला ओवाळणी म्हणून भेटवस्तू देऊन तिला आशीर्वाद देतो। राखी बांधण्यामागे भावाचा उत्कर्ष व्हावा आणि भावाने बहिणीचे संरक्षण करावे ही भूमिका असते। रक्षाबंधन या सणाच्या माध्यमातून ज्याप्रमाणे भाऊ आणि बहीण यांच्यातील प्रेम व्यक्त केले जाते, त्याचप्रमाणे त्यांच्यातील देवाणघेवाण ही न्यून होत असतो। यामुळे हा सण भाऊ आणि बहीण या दोघांना ईश्वराकडे घेऊन जाणारा ठरतो। रक्षाबंधन भद्रारहित अशा श्रावण पौर्णिमेच्या दिवशी अपराह्नकाली किंवा प्रदोषकाली करावे असे धर्मसिंधू नामक ग्रंथात आढळते। त्यामुळे यावर्षी 19/8/2024 या दिवशी अपराह्नकाली किंवा प्रदोषकाली म्हणजेच सूर्यास्तानंतर साधारण 2.5 घंटे या वेळांमध्ये रक्षाबंधन करावे। ज्यांना या काळात रक्षाबंधन करणे शक्य नाही त्यांनी दुपारी 2 नंतर दिवसभरात कधीही रक्षाबंधन करण्यास काही हरकत नाही। रक्षाबंधन कधी करू नये? श्रावण पौर्णिमेच्या दिवशी दुपारी सुमारे 1:33 पर्यंत विष्टीकरण आहे। विष्टीकरण म्हणजेच भद्रा चालू असताना रक्षाबंधन केल्यास हे नाशाला कारणीभूत होते असे निर्णय सिंधू ग्रंथात आढळते। यामुळे 19/8/2024 या दिवशी दुपारी 1:33 पर्यंत राखी बांधणे सर्वथा निषिद्ध आहे।